संघाला बाय मिळालेला आहे आणि पुढील सामना असेल वारलीपाडा पक्ष सुभाष बोनरपाडा. तर पंच स्पीडअप करायचा आहे. नक्कीच पाहायला गेलं तर वारलीपाडा संघाची सलामची जोडी पाहायला मिळते. श्री आणि रोहित असेल, शेटला पुढील चेंडू असेल श्री आणि साठी. हो यावेळेला रोज स्पिन केल्याच्या नादात सफल होतोय. उचलेल फेकी करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. याच्या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करताना पाहायला मिळतो विकेट किपर. नक्कीच अशा दोन धावा दिल्या जातील. 2च्या सरासरीने आपले संघाचे श्री गणेश आक्रमण करताना पाहायला मिळतंय वारलीपाडा संघ. या ठिकाणी रोज स्पिन खेळण्याच्या नादात सफल होतोय. परिणामी 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या टीम वारलीपाडा संघाने. शेटूला पुढील चेंडू असेल श्री हरीसाठी ज्याच्या बॅटिकाला नक्कीच 2 धावा प्राप्त केल्यात. शेटूला पुढील चेंडू असेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. नक्कीच कुठेतरी चेंडू स्विंग होता आणि विकेट किपरच्या हातामध्ये स्थिर राहतो. हा चेंडू होता डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सध्याच्या घड्याला पाहायला गेलं तर 2 चेंडू अशा 2 धावा प्राप्त केल्यात टीम वारलीपाडा संघाने. नक्कीच पाहायला गेलं तर 4थ्या दिवसातले सेकंड राऊंडचा सामना पाहायला मिळतोय. शेटला पुढील चेंडू असेल श्रीहरीसाठी. फुलेंचा चेंडू शोधला गॅप लावला मॅच चेंडू चला शेषकाला भिरकावून देऊन हा चेंडू येतोय. पंचांचा दाते ते गॅप चेंडू न असेल आणि अशा 5 धावा प्रकार जुळल्या जातील. नक्कीच फ्रीची चान्स असेल श्रीहरीसाठी. नक्कीच पंचांनी घोषित केला की नो चेंडू आहे. नक्कीच अशा 5 धावा प्रकार जुळल्या जातील. 5च्या मदतीने धावसंख्या प्रकार जुळली जाईल 7 या आकड्यावरती. नक्कीच फ्रीची चान्स असेल. चान्सचं सोनं होत आहे का? संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेला खूपच मागणी षटक ठरतोय गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. नक्कीच फ्रीची चान्स असेल. कोणतीही विकेट किंवा विकेट तर मिळणार नाही. षटकला पुढील चेंडू असेल श्रीहरीसाठी. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा चेंडू लोप केला. उचलेल फेकी करेल तोपर्यंत चेंडू चाललाय ऑन बॉल टू बॉल गोलंदाजांच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. नक्कीच प्लेयरची चान्स होती. चांगला आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन चांगला फटका खेळला एक्स्ट्रा रिझन मध्ये. चेंडू चाललाय ट्रॅव्हल होऊन बुंडलांच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4च्या सरासरीने धावसंख्या 10 प्रकार दिली जाईल. अकरा या आकड्यावरती. शेटला पुढील चेंडू असेल श्रीहरीसाठी. गोलंदाज अर्जुन खूपच मागणं षटक ठरतो या ठिकाणी. पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला आहेत 2 चौकार या ठिकाणी आपल्या क्षेत्रक्षेत्रामध्ये केला. आणि यावेळेला पुन्हा एकदा मध्ये रिव्हर्स स्विंग केल्याच्या नादात सफल होतोय फलंदाज. हा चेंडू सुद्धा जातोय बोंडलांच्या बाहेर. हा येतोय चौकार. यावेळेला नक्की श्रीहरी मात्र थांबणार नाही. नक्कीच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक चौकार येतोय श्रीहरीच्या बॅटिंगला. नक्कीच काय बिलॉंग करतोय आपल्या श्रीहरी. आपल्या गावासाठी नक्कीच उत्तम दर्जाची फलंदाजी दाखवतोय. लगातार 3 चौकार मारून दाखवलेत. खूपच मागणी षटक ठरतोय गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. षटकला पुढील चेंडू असेल. कशा प्रकारे फेस केला जाईल. यावेळेला चांगला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरून केलं होतं तितकंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. नक्कीच हा चेंडू येतोय. एक सिंगल प्राप्त केले टीम वारलीपाडा संघाने. 1च्या सरासरीने धावसंख्या 10 प्रकार जुळली जाईल 16 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर षटक क्रमांक होते पहिलं समाप्त आणि धावसंख्या स्थिर राहते 16 या आकड्यावरती. सॉरी अजून एक चेंडू शिल्लक असेल.
नक्कीच अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज अर्जुनचे धावसंख्या स्थिर राहते 16 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल रोहित साठी. बघूया यावेळेला चांगला ॲक्रोबॅट चांगला ग्राउंड फटका खेळला. एक्स्ट्रा रिझन उचलेल पैकी करून तोपर्यंत चेंडू चालला आहे निश्चितकाला काढून देऊन आजच्या बुंडल्याच्या बाहेर हा येतो चौकार. 4च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल 20 या आकड्यावरती. खूपच मागणी षटक ठरतोय गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. तब्बल 7 चेंडू मध्ये धाव बनवल्या गेल्या त्या 20 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर खूपच मागणी षटक घेऊन ठरतोय तो अर्जुन हा गोलंदाज. नक्कीच 20 धावा खर्च केल्यात. नक्कीच सांगितले एक दुसरे षटक घेऊन येताना प्रगतीपथावर पाहायला मिळेल विजय हा गोलंदाज. नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अर्जुन 20 अशा खूपच मागणं षटक ठरलाय. पण येणारे 7 चेंडू नक्कीच काय कमालीची गोलंदाजी करतोय का विजय हा गोलंदाज. दुसऱ्या षटकाला पहिला चेंडू असेल गोलंदाज विजयचा. श्रीहरी साठी बघूया मोठा फटके मारण्यास माहिर आहे श्रीहरी. यावेळेला पोलिओचा चेंडू ॲक्रो लाईन चांगला मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू चालाय गुल्ल्यांच्या बाहेर हा येतो पुन्हा एकदा चौकार. नक्कीच श्रीहरी मात्र थांबणार नाही. पहिल्या चेंडूवर मोठा पहारी फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला एक्स्ट्रा रिझन मध्ये हा येईल चौकार. 4च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल 24 या आकड्यावरती. नक्कीच कुठेतरी उत्तम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये सुद्धा अर्जुन या गोलंदाजाने खूप मार खाल्लाय. षटकातील पुढील चेंडू असेल यायला पुन्हा एकदा स्पिन केल्याच्या नादात सफल होतो फलंदाज श्रीहरी. पुन्हा एकदा चेंडू चाललाय गोलंदाजाला उलकावणी देऊन आज जातो बुंडलांच्या बाहेर हा येतो पुन्हा एकदा चौकार. 4च्या सरासरीने आमच्या स्कार्कोवरती धावसंख्या पाहायला मिळेल 28 या आकड्यावरती. याला खूपच मागणे षटक ठरतंय विजय गोलंदाज सुद्धा. नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणात चेंजेस पाहायला मिळेल कारण की श्रीहरी रिव्हर्स स्विंग खेळण्याच्या नादात सुद्धा सफल होत आहे. षटकाला पुढील चेंडू असेल नक्कीच कामगिरी दाखवायला लागेल गोलंदाज विजयला. यावेळेला पुन्हा आडव्या बॅटने लोप केला. चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करेल तोपर्यंत वाघाच्या वेगाने चित्त्याच्या चपळाने होतील का 2 धावा पूर्ण. याच नक्कीच दुसरी पण पूर्ण तिसरीच्या नादात याच नक्कीच 3 धावा प्रकार ते झुलल्या जातील. 3च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 31 या आकड्यावरती. नक्कीच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नक्कीच 31 धावा प्राप्त केल्यात. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी कुठे असेल तर त्याने टोस्का बस मध्ये संपर्क साधायचा आहे. लूच पाडण्याचे कार्यक्रम होत आहेत. जे विजयी संघ आहे त्याने टोस्का बस मध्ये संपर्क साधायचा आहे. लूच पाडण्याचे कार्यक्रम होत आहेत. षटकातला पुढील चेंडू असेल फलंदाज रोहित साठी. डाव्या हाताचा फलंदाज असेल रोहित. यायला ॲग्रोदोल आणि चांगला स्टेटच्या दिशेला खेळलाय. शोध लागे आपला मॅच. चेंडू चाललाय इशिकला हुलकावणी देऊन आहे तो पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. नक्कीच काय हुलकावणी देऊन चेंडू स्ट्रॅव्हल होतो बोंडलांच्या बाहेर. 4च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल 35 या आकड्यावरती. याला खूपच विजय सुद्धा गोलंदाज मागला ठरतोय. प्रत्येकी चेंडूवर येतो चौकार. यावेळेला स्विंग अँड मिस सॉरी पंचांच्या दुनियात समांतर स्थितीला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. नक्कीच हा चेंडू येतो वाईट. पुन्हा एकदा सिंगल जाईल. कॅमेरामॅन इकडे आमचा कॅमेरा फिरवायचा आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. नक्कीच या ठिकाणी लूज पाडण्याचे कार्यक्रम होत आहेत. आणि ठिकाणी जो विजय संघ होईल त्या संघाला बाय मिळालेला आहे. आणि पुढील सामना होईल
या ठिकाणी बॅटची लिडिंग घेत लागते. या ठिकाणी चांगली एक चोरटीदा प्राप्त केली टीम वल्लीपाडा संघाने. जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळाले आणि त्या पुढील सामना होईल दोंडीपाडा पक्ष सरपंच 11. तर नक्कीच लगेच तो सुद्धा कार्यक्रम होत आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर तोचा कार्यक्रम होत आहे. तर या पुढील सामना असेल सरपंच 11 विपक्ष दोंडीपाडा संघ. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने लोप केला. चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच फलंदाज होत आहे गॉन. विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी सलामची जोडी पाहायला मिळते. या ठिकाणी नक्कीच दोंडीपाडा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजासाठी इन्व्हाइट केलाय सरपंच 11 संघाला. नक्कीच 12 चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या स्थिर राहते 37 या आकड्यावरती. नक्कीच 12 चेंडू आणि बनवावे लागतील 38 धावांचा पाठलाग करावा लागेल सुभाष 11 दोंडीपाडा संघाला. 12 चेंडू आणि 38 रनांचा पाठलाग करावा लागेल आणि जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळालेला आहे. आणि हा सामना झाल्यानंतर दुसरा सामना असेल दोंडीपाडा पक्ष सरपंच 11. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी तयार राहायचे आहे. हॅलो, आपल्या खर्डेगावचे डॉक्टर मकरंद काळे. हॅलो हॅलो, आपल्या गावचे खर्डेगावातले काल्या डॉक्टर यांचे अनुराग हॉस्पिटल अँड सोनोग्राफी एक्स-रे सेंटर करडे येथे उपलब्ध आहे. तर ज्याला कोणाला गरज असेल तर त्याने जाऊन तिथे मेडिकल किंवा काय एक्सरे काढायचं तर त्याने जायचं आहे. करडे येथे सुविधा उपलब्ध आहे. अनुराग हॉस्पिटल अँड सोनोग्राफी एक्स-रे सेंटर करडे येथे जायचं असेल तर कोणाला तर पत्ता असेल गुरुकृपा कॉम्प्लेक्स कॅनरा बँक बाजूला एक मजला करडे बाजारपेठ येथे उपलब्ध आहे सुविधा. जर कोणाला गरज असेल तर आपण जाऊ शकता. योग्य दरात किंवा योग्य किमतीमध्ये उपचार केला जाईल आणि ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा फ्री असेल. जर कोणाला गरज असेल तर नक्कीच जायचं आहे. पत्ता गुरुकृपा कॉम्प्लेक्स कॅनरा बँक जवळ पहिला मजला खर्डी बाजारपेठ जवळ असेल. जर कोणाला उपलब्ध असेल तर नक्कीच जायचं आहे. धन्यवाद. पुढील चेंडू असेल अर्जुन साठी. नक्कीच पहिल्या चेंडूवर चांगलं उत्तम दर्जाचं या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केले गोलंदाज सूरजने. शेटूचा पुढील चेंडू असेल पटकन टायमिंग स्ट्रोक फसला. चेंडू चालला एक्स्ट्रा जवळ सीमा पार आहे तो दर्जेदार षटकार विजयच्या बॅटिंग घालून. विजय मात्र थांबणार नाही. नक्कीच विजय दाखवून देतोय. जर तुम्ही मारले तर आम्ही का नाही मारू शकत. विजय मात्र थांबणार नाही. नक्कीच सुरेशच्या माध्यमातून खूपच मागणे षटक ठरत आहे.
धावसंख्या मात्र 10 प्रकार दिली जाते 7 या आकड्यावरती. षटूरला पुढील चेंडू असेल. यावेळेला पुन्हा एकदा शोधला गॅप लावण्यात चेंडू चालला एक 4 मध्ये सीमा पार. हा येतो दर्जेदार षटकार. नक्कीच काय फलंदाजी पाहायला मिळते विजयच्या बॅटी घालून. नक्कीच लगातार 2 षटकार आलेत. नक्कीच 6च्या मदतीने धावसंख्या 10 प्रकार दिली जाईल 13 या आकड्यावरती. नक्कीच सूरज काय सॉरी नक्की विजय काय फलंदाजी दाखवतो या ठिकाणी. सध्याच्या तीरला पाहायला गेलं तर विजय सुद्धा दाखवून देतो तुम्ही मारले तर आम्ही का नाही मारू शकत. नक्कीच 2 पारी फटके पाहायला मिळत आहे विजयच्या बॅटी घालून. यावेळेला चांगला अॅग्रो लाईन चांगला ग्राउंड फटका खेळला उचलेल फेके करेल तोपर्यंत नक्कीच एक सिंगल दिली जाईल. नक्कीच या ठिकाणी एक सिंगल रोटेट केली जाईल आमच्या स्कार्कोर वरती. अजूनही पहिल्या षटकातले काय चेंडू शिल्लक धावसंख्या पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नक्कीच उत्तम दर्जाची फलंदाजी दाखवली होती विजय या फलंदाजाने. षटकातला पुढील चेंडू असेल अर्जुन साठी. टप्प्याचा चेंडू शोधला गेला लावला मॅच चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार. हा येतो पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. नक्कीच अर्जुन सुद्धा थांबणार नाही कारण की दाखवून देतोय. सहाच्या मदतीने धावसंख्या 10 प्रकार दिली जाईल 20 या आकड्यावरती. नक्कीच खूपच महाग शतक ठरतोय गोलंदाज सूरज असेल. अजून पहिल्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील गोलंदाज सूरजचे. यावेळेला पुन्हा क्रुझला चांगला स्टार फटका केला उचलेल फेके करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. याचे नक्कीच गुड रनिंग बिंदू विकेट असे पाहायला गेलं तर 2 धावेची जोडी प्राप्त केल्या टीम सुभाष बंडपाडा संघाने. 2च्या सरासरीने धावसंख्या 10 प्रकार दिली जाईल 22 या आकड्यावरती. नक्कीच खूपच महागडे षटक ठरतोय गोलंदाज सूरजचं. अजूनही 6 चेंडू आणि बनवावे लागतील 16 धावा टीम सुभाष बोंडरपाडा संघाला. 6 चेंडू आणि 16 धावाचे समीकरण असेल. धावसंख्या स्थिर होती 22 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल विजयसाठी ज्याने नक्कीच पारी फटके मारून दाखवले आपल्या संघासाठी. नक्कीच 2 षटकार मारून दाखवलेत. अजून 6 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल सुभाष बोंडरपाडा संघाला विजय होण्यासाठी. आणि जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळालेला आहे. षटकातला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला पंचांचे 2 हात समान जर तिला पाहायला मिळतात. नक्कीच पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. पुन्हा एकदा एक सिंगल दिली जाईल. नक्कीच वाईट चेंडू घोषित केला आहे. अजून 6 चेंडू आणि बनवावे लागतील 15 धावा. 7 चेंडू आणि 15चं समीकरण आणून ठेवलंय ते टीम बोंडरपाडा संघासमोर. षटकातला पुढील चेंडू असेल. यायला बॅटची लिडिंग घेत लागते विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक लागतोय पहिला बॅक टू द पहिलं असेल. नक्कीच फलंदाज होतोय गॉन. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय नितीन असेल. नक्कीच धावसंख्या स्थिर राहते 23 या आकड्यावरती. नक्कीच पाहायला गेलं तर सूरजचे सुद्धा कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच 1 डाऊनला आलेला फलंदाज पाहायला मिळतोय नितीन असेल. षटकातला पुढील चेंडू असेल नितीन साठी. हो यायला कुठेतरी काय कमबॅक करतो गोलंदाज सॉरी पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 51 धाव संख्या 10 प्रकार जोडली जाईल. 1च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती.
ठिकाणी पाहायला गेलं तर खूपच मागळे षटक ठरत आहे. षटक पिच असेल नितीनसाठी. हो यायला चांगला स्ट्रेट ड्राईव्ह केला, उचलेल फेके करेल तोपर्यंत एकदा पूर्ण. याचं नक्कीच एकच्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल 25 या आकड्यावरती. अजून 4 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि बनवावे लागतील 13 धावा. सुभाष इलेव्हन बंडरपाडा संघाला 4 चेंडू आणि 13 चं समीकरण असेल. नक्कीच जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळेल. षटकाचा पुढील चेंडू असेल अर्जुन साठी. हो यावेळेला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर केला होता. नक्कीच एरकरचा प्रयास केला होता. उचलेल फेकी करेल तोपर्यंत वाघाच्या वेगाने चित्त्याच्या चपराने होतील का 2 धावा पूर्ण. हेच नक्कीच काय फल या ठिकाणी रनिंग पाहायला मिळते. नक्कीच 2 धावा प्राप्त केल्यात. 2च्या मधील धावसंख्या पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. अजून 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. होतील का चेस, होतील का टिफिन. येणारे 3 चेंडू सांगून जातील. आणि या पुढील सामना असेल दोंडीपाडा पक्ष सरपंच 11. अजून 3 चेंडू आणि 11चं समीकरण टिपलंय टीम बंडरपाडा संघासमोर. षटकाचा पुढील चेंडू असेल. हो यावेळेला चांगला ॲक्रोस दिला आणि चांगला फटका केला. इशारे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे का. शेवटच्या मूल्यात चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच या ठिकाणी प्राप्त केल्या टीम बंडरपाडा संघाने. नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच 2 धावा प्राप्त केल्यात. अजून 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा चेस करावे लागतील टीम बंडरपाडा संघाला. सामन्यामध्ये कंपल्सरी सेसिंग असेल असा कमिटीचा नियम लागू आहे. षटकाचा पुढील चेंडू असेल अर्जुन साठी. हो यावेळेला चांगला ॲक्रोस दिला आणि चांगला फटका केला. एक्स्ट्रा रिझन शोधला गॅप लावला मॅप चांगला एक्स्ट्रा रिझन मध्ये उचलेल पैकी करेल तोपर्यंत नक्कीच एक सिंगल दिली जाईल आणि एक विकेटचं पतंग सुद्धा पाहायला मिळतंय. नक्कीच विकेटचं पतंग जातं या ठिकाणी पाहायला गेलं तर नितीन या फलंदाजाचं. नक्कीच पाहायला गेलं तर एक सिंगल रोटेट केली जाईल आणि एक विकेट सुद्धा दिली जाईल. षटकाला पुढील चेंडू असेल. 1 चेंडू आणि 8 धावेची गरज. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा बघता षटक क्रमांक होतोय दुसरं समाप्त. आणि या ठिकाणी नक्कीच विजय संघ होतो तो वालीपाडा संघ. नक्कीच बाय मिळालेला आहे वालीपाडा संघाला.